नमस्कार सर्वांना। इथे मी गॅसवर पातेली ठेवलेले, पातेलीमध्ये 2-3 चमचे तेल टाकून घेतलं होतं। त्यावर खोबऱ्याचं वाटण केलं होतं, ते टाकून घेतले, ते छान फ्राय केलं आणि त्यानंतर 2 चमचे मसाला टाकला आणि हळद अर्धा चमचा, चिकन मसाला अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा आणि त्यावर चांगलं फ्राय करून दिलं आणि नंतर चिकन टाकून घेतलं। चिकन एकसारखं करून घ्यायचं आहे, छान मसाला लागेपर्यंत हलवून घ्यायचं आहे। छानपैकी पूर्ण चिकनला मसाला लागलेला आहे आणि इथे मी 5 मिनिट झाकण ठेवणार आहे। वाफेवरच आपण शिजून देणार आहोत आणि तेल सुटेपर्यंत झाकण ठेवायचं आहे। आणि इथे बघा छान तेल सुटलेलं आहे आणि इथे मी गरम पाणी करत ठेवलं, तर गरम पाणी चिकनमध्ये टाकून दिलं आणि छान आपलं चिकन बघा रेडी झालेलं आहे। चिकनला छानपैकी तरी आलेली आहे, आपलं झणझणीत असं चिकन तयार झालेलं आहे। इथे मी भरपूर प्रमाणात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते आणि तुम्ही बघू शकता चिकन खूप सुंदर असं शिजलेलं आहे। रश्शाचं चिकन बनवलेलं आहे, भरपूर रस्सा करायचा होता कारण भातावर खाण्यासाठी रस्सा बनवलेला आहे। आणि तुम्ही बघू शकता चिकनला छान असं कलर आलेला आहे, झणझणीत आपलं चिकन तयार झालेलं आहे। छानपैकी चिकनला तरी आलेले आहे आणि चिकन आपलं रेडी झालेलं आहे। इथे मी घेवड्याची भाजी तयार करत आहे गॅसवर। इथे पण कढई ठेवलेली आहे, कांदा भरपूर प्रमाणात, लसूण टाकून घेतला, मसाला थोडा आणि मूग आणि घेवड्याची भाजी करत आहे। ती घेवड्याची भाजी पण छान झालेली आहे आणि ही सुद्धा वाफेवर शिजवणार आहे। आणि इथे मी चहा ठेवलेला आहे, चहा चांगला उकळत आहे आणि त्यामध्ये दूध टाकून घेते। छानपैकी चहा उकळत आहे, त्या अगोदर मी चहा घेते आणि आपली घेवड्याची भाजीसुद्धा तयार झालेली आहे। इथे आमची मणी माऊ, किट्टू आणि चिंटी भांडण करत आहेत बघा दोघं पण। इकडे ब्राउनी बसलेला आहे, इथे ती दोघांची चिंटीची आणि किट्टूची भांडण चालू आहे। छान मस्ती चालू आहे त्यांची, दंगामस्ती। हे बघा कशी चिंटी यांची खूप भारी गरीब आहे आणि हा किट्टू आहे, त्यांची मस्ती चालू आहे तोपर्यंत। इथे मिरगुंडा मी तळून घेतलेला आहे,